जालन्यात पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया। एक लिकेज काढायचे 4 ते 5 लाख रुपये बिल उचलतात माजी नगरसेवक महावीर ढक्का। शहरातील नीलम टॉकीज जवळील पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी। जालना शहरात पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले। शहरातील नीलम टॉकीज जवळ शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं बघायला मिळालं। जालना शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो। सध्या जालना शहरासह जिल्हा हा दुष्काळाच्या छायेत आहे। शहराला आधीच 10 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो, त्यात आता ही पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले। त्यामुळे दुष्काळात 13वा महिना असंच म्हणावं लागेल। महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्याची पाईपलाईन लिकेज झाली। माजी नगरसेवक महावीर ढक्का यांचा आरोप, ही पाईपलाईन फार जुनी पाईपलाईन आहे आणि याच्या नावाखाली लाखो रुपये बिल उचलले जात आहे। एक लिकेज काढायचे 4 ते 5 लाख रुपये घेत आहेत। महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी याच्यावर लक्ष घालून पाईपलाईन दुरुस्ती करावी। ये बघा, महापालिकेच्या याच्यावर दुर्लक्ष आहे। पाणी पुरवठा एक तर 8 15 20 दिवस होत नाही। आज पाणी मला वाटतं त्यांनी नवीन जालन्याला पाणी घेणार होते। मस्तगडवर जे पुलावर 0चं वाल आहे त्यांनी वाल दाबला नसन, त्यांनी तिथून टाकीतून पाणी सोडला असन। ती पाईपलाईन फार जुनी पाईपलाईन आहे। हे 8 महिन्यात 4थ्यांदा फुटलेली पाईपलाईन आहे। एका लिकेजला ते लाखो रुपये लिकेजच्या नावासाठी त्यांनी गुत्तेदारांनी उचललेले। टिपू सुलतान चौकला एकदा फुटली होती, करवाच्या प्लॉट जवळ 2दा फुटली लाईन। आता हे जयस्वालच्या कॉम्प्लेक्स जवळ एक फुटलेली आहे। असा खर्च येतो म्हणजे गुत्तेदार भेटतो आणि याच्यासाठी काय पर्याय आहेत की जेणेकरून तुला फुटली नाही पाहिजे? बघा, आता शहरामध्ये जे पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे, जे नवीन टेंडर निघलेले त्याच्यात हे बी मंजूर आहे, पण ते हे लाईन न जोडता दुसऱ्या प्रभावाने लाईन जोडत आहे। आणि ही मेन लाईन सबीर टाकी ते मंगळ बाजारला जे जाणारी होती आणि जे नवीन जालन्याला पाणी घेते ते लाईन त्यांनी बदली करून टाकावी, जेणेकरून हे नगर महापालिकेचा खर्च वाचन। नाही तर उगाच एक लिकेज काढायला 5 लाख 4 लाख 7 लाख 8 लाख रुपये घेतात आणि ते टिकत बी नाही।